जे मगाशी अंजली दमाने म्हटलं तुम्ही ते बघितलं असेल, खरं तर म्हणजे त्यांना काय अगदीच बेड्या घालून आणण्याची गरज नव्हती, पण एक इतका महत्त्वाचा गुन्हा ज्याची चर्चा फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात होते, किमान त्याचं सत्य लोकांसमोर यावं आणि त्याची चौकशी निष्पक्षपणे होते आहे हे तरी दाखवण्यासाठी किमान त्यांना या प्रकारची वागणूक मिळायला हवी होती की नाही हे बघायला मी पुन्हा एकदा हे दृश्य तुम्हाला थोडीशी ब्रेक करून दाखवते. ह्याचं ना या गोष्टीचं एक बारीक अनालिसिस होणं खूप गरजेचं आहे. कशा प्रकारे झालं मी थोडी व्हिज्युअल्स दाखवू शकतो का आपण, की जेव्हा सकाळी सगळ्यात पहिले शीतल तेजवानी, तर ते काल कधी आल्या कशा आल्या हे कोणालाही कळलं नाही, एवढी गुप्तपणे चौकशी करायची गरज का होती, हा कुठला खूप महत्त्वाचा नॅशनल सिक्युरिटी संबंधित त्या आरोपी आहेत का, किंवा त्यांच्याकडे काय माहिती आहे का, त्यांना एवढं जपलं जातं तिथे. आज ठीक आहे त्या आल्यात, आज आम्ही तिथे त्यांचा मागोवा काढत तिथे पोहोचलो, कारण आम्हाला कल्पना होती की ते येतील तिथे, इतर कुठलीही माध्यमं नसताना. कारण मी जसं पहिले सांगितलं की जी 24 तास याचा पाठपुरावा करतोय शेवटपर्यंत, प्रत्येक बाब तुमच्या समोर आणतोय. सगळ्यात पहिले बघा ही फुलस्क्रीनमध्ये आपण ही दृश्य बघतोय, इथे त्या आल्या तिथे आतमध्ये, त्यांना तिथे सन्मानपूर्वक तिथे खरं तर त्या आत जाताना आपल्याला दिसतात तिथे, पण ठीक आहे त्यांचा तिथे डिग्निटी तिथे ज्या आरोपीची असेल ती त्यांनी तिथे मेंटेन केली, इथपर्यंत सगळं ठीक आहे. त्या आत गेल्या पुढे इथून आम्ही इथेही त्यांचा शीतल तेजवानी आयुक्तालयामध्ये तिथे आल्या, आतमध्ये त्यांच्या वकिलासोबत त्या चाललेल्या आपल्याला दिसतं. इथे आमचे प्रतिनिधी पुण्याचे चंद्रकांत फुंदे तिथे त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतात. खरं तर तिथे त्यांना अडवण्यात आलं, हाही भाग तिथे महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर त्या आत गेल्या. आता आत गेल्यावरती तिची वेटिंग रूम आहे ना ती बघा तुम्ही आतमध्ये, थोडं पुढे जा बस थांबा, इथे ही लाऊंज आहे. हा कुठल्याही सामान्य माणसाला पुण्यात जेव्हा तुम्ही पोलीस आयुक्तालयात जाल तेव्हा तिथे कदाचितच तुम्हाला ॲक्सेस मिळेल. तुम्ही जर तुमची एखादी तक्रार घेऊन किंवा तुम्ही एखादा मुद्दा मांडण्यासाठी जर पोलिसांकडे गेला तर तुम्हाला इथे बसायला मिळेल, थांबायला मिळेल की नाही हे मी सांगू शकत नाही, अगदी खात्रीलायकरीत्या सांगू शकत नाही पोलीस देखील. पण इथे त्या आल्या, हा सोफा त्यांना तिथे बसायला तिथे आहे. त्या पुण्यातल्या जमीन गैरव्यवहारातल्या आरोपी आहेत शीतल तेजवानी, ही यांना मिळणारी VIP ट्रीटमेंट. त्याच्यानंतर त्यांची काही तास चौकशी होते, ती चौकशी सुरू असते, जवळजवळ 5.5 तास ही चौकशी चालते. त्यानंतर पुढे काय होतं, चौकशी संपल्यानंतर ते व्हिज्युअल्स आपण प्ले करू शकतो का प्लीज. चौकशी झाली त्यांची, बघा आता त्या बाहेर आल्या, त्यांना एस्कॉर्ट करत करत हे जे पोलीस असा हात दाखवत तिथे आलेत हे त्यांना घेऊन आले. बघा किती पोलीस कर्मचारी दिमतील, 1 2 3 4 5 अजूनही मागे आहेत म्हणते. हे त्यांना पोलीस कर्मचारी त्यांच्यासाठी वाट करून देत आहेत. पुणे गैरव्यवहार प्रकरणातल्या प्रमुख आरोपी शीतल तेजवानी, हा जो तामझाम सगळा दिसतोय, हे ज्या सगळा लवाजमा दिसतोय, हा कुठल्या VIP साठी नाही किंवा राजकीय नेत्यासाठी नाही आहे. या आहेत पुणे प्रकारातल्या प्रमुख आरोपी. अर्थात अजून गुन्हा सिद्ध व्हायचा आहे, पण तरी सुद्धा जेव्हा आरोप आहेत, तुम्ही असे किती आरोपी बघितले असतील की ज्यांना इतक्या बरं हे आरोपीमध्ये खरं त्यांच्यामध्ये त्यांचं काय पोलिसांची याच्यामागची भूमिका काय असेल ते स्पष्ट करू शकतील कदाचित, पण महिला पोलीस मोठ्या प्रमाणात काही सिव्हिल ड्रेसमधल्या आहेत. या ज्या मागे दिसत आहेत या शीतल तेजवानी, तुम्ही आता एव्हाना मगापासून व्हिज्युअल बघितलेत, मास्क लावला त्यांनी. या शीतल तेजवानी, त्यांच्या भोवती संपूर्ण हा पोलिसांचा गराडा आहे, त्यांना तिथून सुखरूप बाहेर जाता यावं यासाठी. बरं इथून पुढे आणल्यानंतर काय होतं, माध्यमं जी 24 तास तिथे आहे, पुढे त्यांना आणलं गेलं. थोडं जरा व्हिज्युअल्स प्ले करा आपण तिकडची मगाची. त्यांना इकडे बघितल्यानंतर जरा असं पॉज करा तुम्ही, इकडे बघितलं या शीतल तेजवानी गाडीत थांबल्यात. बस 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 त्यांना पोलीस गाडीतून एस्कॉर्ट करून नेण्यात आलं पुढे सोडण्यासाठी. माध्यमं त्यांच्याकडे येऊ नयेत, माध्यमाने त्यांची प्रतिक्रिया घेऊ नये किंवा माध्यमांपासून त्यांना संरक्षण मिळावं हे त्याच्यातला हेतू असा. पोलीस एक कर्मचारी पुढे आहेत, त्या बाजूचं कदाचित व्हिज्युअल आहे का आपल्याकडे, त्या बाजूने आपण दाखवू शकतो का, सध्या आहे का आपल्याकडे समोर असेल तर, किंवा आपण बघू शकतो व्हिज्युअल्समध्ये की हे पोलीस कर्मचारी आहेत, युनिफॉर्ममध्ये आहेत, ते त्यांच्या बाजूला तिथे बसले आहेत. एक चालक तिथे पोलीस दलाचे तिथे स्वतः युनिफॉर्ममध्ये त्यांना इथून एक प्रकारे एस्कॉर्ट करून, बघा ते पोलीस कर्मचारी युनिफॉर्ममध्ये आहेत आणि इथून शीतल तेजवानी जी निघालेले आहेत आणि इथून त्यांना पुढे घेऊन गेलेत जिथे आमच्या प्रतिनिधी त्यांना गाठलं. तिथे आपले प्रतिनिधी जेव्हा तिथे गेले पुढे, पुढचा आपण शेवटचा एक शॉट आहे, मला तो खूप जास्त महत्त्वाचा मला वाटतो. शेवटचा जो शॉट आहे जिथे पोलिसांनी आपली गाडी थांबवली तिथे, याच्यानंतर त्यांना घेऊन गेले पोलीस. ठीक आहे, पोलीस त्यांना घेऊन जातात, शीतल तेजवानीची चौकशी झाल्यानंतर त्यांना घेऊन जातात आणि त्याच्यानंतर नाही जी शेवटचा आपले प्रतिनिधी जेव्हा बोलतात ना निलेश खरमारे, त्याच्यानंतर शेवटी तिथे तुम्ही तो पूर्ण बाईट प्ले करा जिथे आपण त्याच्याशी बोलले होते. हां आता शीतल मॅडम, तुम्हाला शीतल मॅडम फार गमतीशीर दृश्य दाखवतो तुम्हाला, म्हणजे फार महत्त्वाचं. संपू द्या सगळे, जी कंपनी सोबत तुमचा व्यवहार झालेला आहे ती सरकारची जागा होते मॅडम. शीतल मॅडम ची जमीन होती, मीडिया सोबत काय मॅडम, शीतल मॅडम ची जमीन होती, मीडिया सोबत काय मॅडम, शीतल मॅडम
आता ही जी समोर दिसते ना गाडी, ही आली बघा, ही गाडी समोर आडवी आली. बस थांबा, मागे घ्या, थोडंसं मागे घ्या, थोडं नाही थोडं पुढे घ्या. शीतल मॅडम, ही जेव्हा संपेल ना तेव्हा तिथे आमची गाडी, इथे आमचा प्रतिनिधी जेव्हा त्यांच्या मागे जातो, ही बाजूला उभी पोलिसांची गाडी आहे, ही जी गाडीत बसल्यात त्या शीतल तेजवानी गाडीतनं निघून जातात. आणि त्याच्यानंतर त्या गेल्यानंतर ही जी मगाशी पोलिसांची गाडी इथे उभी होती ती आमच्या जी 24 तासच्या गाडीला आडवी येते. ही बघा, ही गाडी दिसते, ही थोडं पुढे, ही बस ही गाडी येते, पोलिसांची गाडी आहे. ही आम्ही शीतल तेजवानीच्या मागे जाऊ नये, त्यांचा पाठलाग करू नये, त्यांना प्रश्न विचारू नये यासाठी खुद्द कोण मदत करतंय तर पुणे पोलिसांची ही गाडी येते आम्हाला आडवी, आणि आमच्या गाडीने त्यांचा पाठलाग करू नये यासाठी शीतल तेजवानीची गाडी जोरदार अशी एकदम निघून गेलेली आहे. आणि इथे पोलिसांनी गाडी आडवी लावून आम्ही त्यांचा पाठलाग करू नये, आम्ही त्यांना प्रश्न विचारू नये याची पूर्णपणे त्यांची तजवीज तिथे करून ठेवलेली आहे. हे आज दिवसभरात घडलं. माझे पुण्याचे दोन्ही प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत की ज्यांनी आज दिवसभर हा सगळा